मित्रांनो आणि वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जर्नी विथ जयदीपमध्ये. छोटे टायर येतात त्याचे लावायला काय अडचण नाही, सायकल पण घेऊन जायचं अवघड आहे. तर मित्रांनो आपण निघलो आता कुठेतरी जाऊ वाहू, जेवणाचं नियोजन करूया मस्तपैकी आणि पहिले दर्शन घेऊ आणि त्यानंतर जेवण वगैरे करू. ही गाडी नाही नेते आपण, एकाच गाडीवर जाऊ. फ्युएल वाचवा, देशाला वाचवा. मस्त प्लॅन आहे. दुपार झाली मित्रांनो, खायला वगैरे उशीर झालता, काही हरकत नाही. शनिवार आहे, एक दिवस चालतंच तसं. उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे मस्तपैकी साफसफाई वगैरे चालू आहे देखील जोरासोरात. आपण इथून ऑफिसला जात असतो रोज. मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. मस्तपैकी गर्दी असणार आहे, उद्या महाशिवरात्री आहे त्यामुळे आज पण आहे थोडीशी गर्दी, पण त्या प्रमाणात नाही आहे. ठीक आहे, आता गाडी वगैरे पार्क करू आणि मस्त दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊ. मयूरशेठ रेडी झालेले आहेत देवांचं दर्शन घेण्यासाठी. कसं वाटतं मयूरशेठ? मला मस्त 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 वाटते मयूरशेठ. पाणी वगैरे पण असतं मित्रांनो, मस्तपैकी पाहिजे. आज पाणी नाही आहे आणि उद्याची भव्य अशी तयारी इथे चालू आहे. आणि हे आहे शिवलिंग, जे आपण म्हणतो महादेवाचं मंदिर, जे की उद्या तुम्ही पाहता. नाही तर मस्तपैकी रांग लागलेली असेल एक मोठी. आज इथं कोणी नाही आहे, पण उद्या याच टायमाला येऊ लागलं तर आपण उद्या मस्तपैकी गर्दी राहील. आणि समोर पाहताय तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर. मित्रांनो भव्य असा सभामंडप आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आणि इथून एंट्री वगैरे होत असते. आणि हा हे असं मंदिर मस्त खूप सुंदर परिसर आहे. फेस्त्रीमध्ये आहे हे मंदिर आणि याची जी माहिती आहे मी डिटेलमध्ये लिहितो आणि लागलं तर घरी गेल्यानंतर आपण पाहू देखील या मंदिराची माहिती, कारण खूप सुंदर अशी माहिती आहे या मंदिराची. याला कोणी बांधलं, का बांधलं, कधी बांधलं, याची आपण सगळी माहिती वगैरे घेऊया आणि तुमच्यासोबत मी शेअर करतो. इथं देखील आहे एक नवीन जे मंदिर आहे त्याचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि इथं श्रीराम सीता यांचं एक मंदिर आहे मस्त असं. श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि आपले हनुमंतराया. आणि याच्या साईडला दुसरीकडे दुसरी एक शिवलिंग आहे, जिथे की तुम्ही समोर पाहू शकता. आणि इकडे जेवणाची वगैरे सोय केलेली असते, पाणी वगैरे आहे हात धुण्यासाठी. तर इथं समोर जे दिसतंय हेच आहे मेन जास्त महादेवाचं मंदिर. हे पण आणि हे कार्तिकेय स्वामी मंदिर आहे. इथं आतमध्ये गेलो नाही कधी मी, बहुतेक एकदा बंदच आहे मंदिर. त्याचा टाईम टेबल काय एकदा पाहावं लागेल. आणि या ज्या आहेत यांचंच आपल्याला डिटेलमध्ये पाहू आपण. यांनी जे आहे मंदिर बांधलेलं आहे. आणि नाव काय होतं रे मयूर? हां, त्यांचं आपण पाहू डिटेलमध्ये घरी गेल्यानंतर व्हिडिओ. आणि इथे जे आहे शिवलिंग आहे, मंदिर आहे शंकराचं, महादेवाचं. तर आपण उद्या देखील दर्शनाला घेऊयात लागलं तर. आता आपण रूमवर जाऊ, दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आपलं. आणि जेवणाचं काही रूमवर नाही, पहिल्यांदा जेवणाचं नियोजन करू. यस, मयूर शेटने आठवण करून दिली आहे, करेक्ट. आपण पहिल्यांदा जेवणाचं नियोजन करू. जेवायला कुठं तर जाऊ. मिसळ चलो गायचं, हम मिसळ खाणे जाणे वाले. आणि तुम्ही पाहतात उद्याचं जे आहे जो महाशिवरात्री आहे त्याचं जे आहे तर त्याचं जे आहे इथं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तर मस्तपैकी आपली गाडी घेऊया आणि जेवण करायला जाऊया. जसं की आपल्याला मयूर शेट्टी सांगितलं, आपण मिसळ खाणार आहोत. अस्सल मिसळ, पुणेरी अस्सल मिसळ. मित्रांनो हे जे आहे समर्थवाडीवाले आहे, इथूनच आपण नाश्ता वगैरे नेत असतो. आणि पोहे वगैरे खूप छान मिळतात इथं. आणि जो डोसा खाल्ला होता मी, स्पंज डोसा जे काल, तो इथून खाल्ला होता. त्याच्या आतमध्ये एक चैतन्य डिलाईट म्हणून एक शॉप आहे, तिथं मी डोसा खाल्ला. आणि इथं खूप सुंदर असं दत्त मंदिर देखील आहे. इथं देखील एकदा भेट द्यायला येऊ आपण फेस्ट्रीमध्ये. लांब चालू आहे थोडं, त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे घालूया. त्यासाठी रूमवर जाऊ. आणि हेल्मेट घालण्याचा जो आदेश आहे वरतून आला आहे, आम्हाला मयूरशेटने आदेश दिला आहे. तर यस, आपण हेल्मेट घालूया, गॉगल वगैरे घालूया. ऊन आहे भरपूर, तुम्ही पाहू शकता. आणि हेल्मेट वगैरे घालू आणि मग आपला जो आहे जेवणाचा जो ठिकाण आहे मिसळ वगैरे खायला, तिथं आपण जाणार आहोत. आणि आपण आपल्या रूमच्या जवळ जर पोहोचलो आहे. काम करतो पहाटच म्हणतो आपण सकाळ आज 6 पर्यंत मस्त काम सगळं फिनिश करतो. हां
आणि त्यानंतर मस्त रात्री झोप लवकर परत जेवण करून परत काम करतो हा. आणि मग पाठवून ठेवतो. येस येस व्हेरी गुड प्लॅन. काय म्हणला मयूर? जगून घ्यायचं दिवसभर काम करतो कोणासाठी? येस मयूर शेट, आपण कोणासाठी काम करतोय? एक त्यातल्या त्यात आपलं व्हॅलेंटाईन नाही आहे कोणी. किती किलोमीटर आहे? आपण 10 किलोमीटर होता मग वीस हजार. येस मित्रांनो, 15 किलोमीटर जाणार आहे फक्त मिसळ खाण्यासाठी. अशी आवड पाहिजे मिसळ खाण्याची. आणि त्यातली त्यात आज काय मित्रांनो माहिती तुम्हाला? काय मयूर आज 14 तारीख आहे, 14 फेब्रुवारी. आज काय असतं विसरले नाही ना मित्रांनो तुम्ही? आज व्हॅलेंटाईन डे आहे. पण आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे काही नसतं. आमच्यासाठी जगातले फक्त 3 देश असेच आहेत हां जे हॅपीनेस मध्ये टॉप 3 ला आहेत. हां माहिती काय आहे? कोणते कोणते? आणि ते 3 देश टॉपला काय आहेत माहिती का? हां सिंगल उद्या जास्त. येस मित्रांनो, आपण ते देखील पाहूया कोणते टॉप 3 आहेत. मयूर शेट्टीने दावा केलाय, आपण त्याला खरं काय खोटं चेक करूया. निघालो आहोत मित्रांनो आपण आपल्या मिसळच्या शोधामध्ये, जी की असणार आहे बार्बेक्यू, थोरात बार्बेक्यू, जे की पुण्याची एक सुप्रसिद्ध अशी मिसळ आहे आणि त्याचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. खूप दिवसानंतर चालू आहे आम्ही. पहिल्यांदा आम्ही जायचो इथं हिंजवाडीमध्ये देखील एक बार्बेक्यू मिसळ होती, मानगावचा जो रोड आहे त्याच्यापाशी, पण ती बंद झाली. आय डोंट नो काही कारणामुळे बंद झाली ती. पण आपण आता बाणेरचं जे आहे मिसळ तिथं आपण जाणार आहोत. मित्रांनो आम्ही राऊट बघतोय पुढून आम्हाला जवळ पडत जाण्यासाठी. मयूर सेमच आहे, 13 किलोमीटरचे सगळे. इकडून जाऊ तर मित्रांनो आम्ही सपनरून जाऊ रोजच्या रस्त्याने. आपला जो ऑफिसर रस्ता आहे त्याच रोडने जाऊया. आणि समोर पाहू शकता तुम्ही विप्रोची बिल्डिंग आहे ही, विप्रो कंपनी. मित्रांनो सिग्नल पाळा आणि आयुष्य वाढवा हे आपल्याला मयूर शेट्टी मार्के सुचवलं आहे, जे की सुंदर आहे. ट्रकवरती आहे एक दुसरी ट्रक. हौता अच्छा ओके, हौता म्हणतात मित्रांनो. आपल्याला नवीनच एक कळालं आहे, हौता म्हणतात त्या गोष्टीला. ट्रकवरती ट्रक आहे. आणि आता आपण पेट्रोल भरत आहोत. पेट्रोल संपलं आहे. या रोडने देखील ट्रॅफिक जाम झालं आहे. सगळ्यांना हा शॉर्टकट माहिती झाला वाटतं. रसिकलाल एम धारीवाल RM. असंच माझं कॉलेज होतं. हॅलो. आणि माझं देखील कॉलेजचं नाव हेच होतं RMD रसिकलाल माणिकचंद धारीवाल, जे की वारजेमध्ये आहे कॉलेज याचं. इथं देखील मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे महाशिवरात्रीचं. ट्रॅफिक खूपच प्रमाणात आहे आज. सगळेच रविवार आहे त्याच्यामुळे कुठेतरी बाहेर चाललेत वाटते. शनिवार. सॉरी गाईज, शनिवार. मागच्या वेळेस पण असंच माझ्याकडून चुकी झाली. येस मित्रांनो, आज शनिवार आहे आणि गर्दी खूप दिसते आहे. मागे देखील पाहू शकता माझ्या लाईन लागली आणि समोर देखील भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पोहोचलो आहोत थोरात बार्बेक्यू मिसळ हॉटेलमध्ये. पण सध्या इथं स्वच्छतेची जी गाडी आहे ती उभी आहे, त्याच्यामुळे आम्ही पार्किंगला जायला थोडं थांबलो आहे. थोडं वेट करतो गेटच्या बाहेर. आणि येस ती गाडी निघली आहे. आता आतमध्ये जी आहे आपली गाडी पार्क करू. मला वाटलं बंदच आहे काय, कारण की आज सगळी साफसफाई वगैरे चालू आहे, पण नाही आहे. आतमध्ये सुरू आहे आज. थोडंसं मस्तपैकी आपला जो जेवणाचा स्वाद आहे तो आपण घेऊया. आणि आपला जो लंच आहे तो पण करणार आहोत. मयूर गाडी लावत आहे. तर आपल्या इथे भेटलेले आहेत नाव का अनिकेतसाठी. आपल्या बार्बेक्यूच्या थोरात बार्बेक्यूच्या शॉपच्या जे हॉटेल आहे तिथं आपल्या इथे भेटलेले आहेत. भेटून चांगलं वाटलं. आता आपण जेवायला जाऊ. जागेवरती बसू मस्तपैकी आणि बार्बेक्यूची जी स्पेशल मिसळ आहे ती आपण मागूया. मयूर शेट फायनली आपण पोहोचलो आहे. कसं वाटतं? येस, मस्त 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 करू. येस मस्त करू. खूप ट्रॅफिक वगैरे होतं तरी आमचा प्लॅन होता यायचा मिसळ खायचा, तो कंप्लीट झाला. आणि आता मस्तपैकी जे आहे मिसळचा स्वाद घेऊ. हवा वगैरे चालू आहे खूप छान अशी. आणि इकडे समोर एक भात आहे तुम्ही छानशी बिल्डिंग आहे. मस्तपैकी बार्बेक्यूचा आनंद घेऊ. हां माझ्याकडून जर्नी विच आहे ती तर सुरू केला. डेली ब्लॉग टाकतो मी. आठवडा झाला आहे मला. करू शकतो सबस्क्राईब. अनिकेत आहे मित्रांनो. हां यूट्यूबला आहे माझं. यूट्यूबला ब्लॉग करतो. तर आपली मिसळ जी आहे येत आहे. इथं पोहे आहेत, दही वगैरे आहे, बटाट्याची भाजी, मटकी आणि कांदा आणि फरसाण वगैरे. आणि इथं जे आहे 4 टाईपच्या मिसळ वगैरे राहतील त्या की ते आमच्याला सर्व राहतील. ओके थँक्यू. तर मित्रांनो मिसळ वगैरे आली आहे आपल्या अशा पद्धतीने. आणि आता आपण जे आहे मिसळ वगैरे जे आहे मिक्स वगैरे करू. फरसाण वगैरे टाकून पाव देखील आलेले आहेत. मयूरशेट थोडे बाहेर गेलेत, आय डोंट नो कुठे गेले. आणि आपलं जे आहे जेवण ते सुरू करू. आपलं आपण जे आहे मिक्स करून झालं आहे. मयूरशेट त्यांची मिसळ घेतो. इथं
मयूर शेट्टी आपल्याला नवीन टाईपचं एक सांगितलं सगळं मिक्स नाही करायचं, थोडं थोडं खायचं. तर आता मस्तपैकी आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो आणि भेटूया. आता चार्जिंग संपत चालली आहे, काय माहिती नाही आता ब्लॉग वगैरे होईल का नाही आता नंतरचा. जर ब्लॉग झाला नाही तर रूमवर भेटू, झाला तर आपण मयूर शेट्टीचा आयफोन आहे त्यावरती शूट करूया आणि नंतरून तो जो आहे आपण ब्लॉगमध्ये घेऊ. ओके थँक्यू. चलो गाईज, आपलं जेवण झालं आता बार्बिक्यूमध्ये, थोरात बार्बिक्यूमध्ये मस्तपैकी. आता आपण रूमवरती जाऊ आणि आता चार्जिंग संपत चालली आहे, तर जास्त काय जाताना ब्लॉग वगैरे करणार नाही आहोत आपण. आणि इथून आपण परत एकदा आपल्या रूमकडे चाललो आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रूमवर पोहोचलो आहोत. खूप ट्रॅफिक होतं येताना आणि आता तिथे झाडे दिसते मला ट्री, तर मस्तपैकी 2 झाडं येतील आणि त्यांचे जे डिटेल्स आहेत ते जर मी पाहिलं सर्च करून, नेमकं मला त्या झाडाचं नाव वगैरे काही कळालं नाही. तर जेव्हा त्याचं सर्च केलं तर असं दिसलं की ते झाड असं काहीतरी red and green foliage, which are actually modified leaves called bracts. तर काहीतरी त्याचं नाव पॉइंटसेटिया प्लांट असं काहीतरी नाव आहे त्याचं, मला नाव उच्चारता येत नाही आहे, पण इंडोर प्लांट आहे तो नक्कीच. आणि जास्त काही त्याची देखभाल ठेवायची गरज, त्यांना विचारलं मी याला काय काय करावं लागतं, तर ते बोलले की 2 दिवसातून थोडंसं पाणी द्यायचं. भिंतीचं कोपरा आहे त्यामध्ये आपण त्याला ठेवू शकतो आणि आपलं 2-3 दिवसांनी त्याला मस्तपैकी थोडं थोडं पाणी द्यायचं, जेणेकरून की तो जिवंत राहील. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5:45 आणि आपण आलो आहोत सोसायटीच्या आतमध्ये गार्डनमध्ये. तुम्हाला जे म्हणलो होतं मी, गेमिंग झोन आहे आतमध्ये, पाहू शकता. हा जो आहे एक छोटासा गेमिंग झोन आहे, 8 बॉल पूल आहे हा आणि आम्ही सोसायटीच्या मध्यभागी आहोत. मयूरचं जे होतं ते गाणं रेकॉर्ड करायचं, मयूर देखील एक आर्टिस्ट आहे, गाणं गात असतो तो मस्त, तर याचं गाणं रेकॉर्ड करूयात आणि आपण तोपर्यंत गार्डन फिरूयात. आणि हे गार्डन जे आहे असं राऊंड आहे इकडून आणि आतमधल्या साईडने जे आहे स्विमिंग पूल आहे. लाईट संध्याकाळ झाली त्याच्यामुळे जास्त उजेड नाही आहे, पण आम्ही थोडं लेट आलो आहे. सिमिलर वेमध्ये असंच पद्धतीने एक जे आहे गार्डन पलीकडच्या साईडने देखील आहे. तर मित्रांनो, इथंच मयूर शेट गाणं रेकॉर्ड करत आहेत. मस्तपैकी त्यांचा आपण एक शूट घेऊ चांगलासा. पर्वतांची दिसे दूर रांग, इथं रिटेक घेत आहोत मित्रांनो आपण. एक सुंदर असं गाणं म्हटलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळू शकता मला. कसं वाटलं मयूर शेट गाणं तुम्हाला? इथे चेक करत आहे ते त्यांचं गाणं कसं वाटतं त्यांना. खूप सुंदर असं वाटते की कुठंतरी एखाद्या ठिकाणी फिरायला चालू आहे, अशा टाईपचं गार्डन आहे. खूप मेंटेन करून ठेवलेलं आहे हे गार्डन. आणि ही जी सोसायटी आहे फॅमिलीसाठी उत्तम आहे. आम्ही तसं तिघंजणं राहतो, पण मस्त आहे फॅमिलीसाठी हे गार्डन. ते माझ्याकडे बांबू दिसत आहेत. आतमध्ये गेलो असतो आपण, पण आज सध्या बंद आहे ते वाटते. संपूर्ण दिसत नाही आतमध्ये. वा मयूर शेट वा, शेवटी आपण पूर्ण गाणं म्हटलातच. काय लिहिलंय मग त्याच्यात? 1 2 3 लिहिलं ना मयूर शेट? 1 2 3 1 2 3 4 5 6. आवाज ऐकता ना मित्रांनो? किल्ली दिल्या 8. आज सुट्टी वाटते शनिवार, त्याच्यामुळे सगळे मुलं मस्तपैकी खेळत आहे तिथं छान पद्धतीने. एवढं लांब घेतला का मग तुला? 5x छान. तिथं क्रिकेट तर चालूच असतं, आता देखील क्रिकेट खेळत आहेत. पाहू शकता मित्रांनो, आज देखील इथं बाजार भरला आहे. आज जसं मागच्याच म्हटलं होतं मी, तशी इथे वेगवेगळे ड्रायफ्रूट्सचे वगैरे दुकान आहेत. इथे पाहू शकता मित्रांनो, उद्याची तयारी झाली आहे बऱ्यापैकी. मंदिरात सजावट वगैरे करून झाली, फुलं वगैरे आणलेत, अजून फुलं वगैरे लावतात माझ्या मते. आणि मस्तपैकी सकाळी पहाटे येऊ मयूर शेट, तुम्ही जसं म्हणला आहे पहाटे येऊ. उद्या आपण ही घेऊ शिवतांडवपुत्र मयूर शेट. यस, सकाळी उठू, आपल्या रूममध्ये लावू मस्तपैकी. लावायचं नाही म्हणायचं आपल्याला, मग लावू पण आणि म्हणू पण ना, दोन्ही पण करू. आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे करू आणि मग इथंच येऊ या मंदिरामध्ये. इथंच भेटू आपण सकाळी पहाटे. मित्रांनो, आम्ही राईस मागवला होता. इंस्टामार्टने बाई गुलाब दिले.
आज आपण सगळेच पाहिलं आज व्हॅलेंटाईन डे आहे. बाकी कुठून तर काही आम्हाला काही आलं नाही. पण इथं गुलाब आम्हाला दिलेला आहे इंस्टामार्टने. मयूर शेट कसं वाटतंय तुम्हाला? इंस्टामार्टने तुम्हाला गुलाब दिला आहे. मस्त वाटतंय. धन्यवाद इंस्टामार्ट. ठीक आहे. तर मित्रांनो हे जे आहे गुलाबाचं फूल आम्हाला दिलेलं आहे इंस्टामार्टने. थँक्यू इंस्टामार्ट फॉर व्हॅलेंटाईन्स डेज गिफ्ट. मित्रांनो दुपारी सकाळी आपण जाऊ मयूर शेट आणि आपण जेवण करून होतो तेव्हा मयूर शेटने एक चाललं होतं वचन केलं. वचन दिलं. वचन नव्हतं दिलं म्हणता येईल त्याला. काय म्हणता येईल म्हणता त्याला? एक त्याने रिअलिटी सांगितलं. एक रियालिटी सांगितली ती. आपण 14 फेब्रुवारीवरतून आलतो. आपण म्हणतो होते की आपण त्याला व्हेरीफाय करणार आहोत. तर यस आपण व्हेरीफाय करत आहोत. तर मी गुगलवरती सर्च केलं. तुम्ही पाहू शकता इथं. तर मी टाकलं होतं टॉप कंट्रीज विथ सिंगल पीपल. तर इथं आपल्याला 3 देशांची नावं आली. तर स्वीडन, डेन्मार्क आणि फिनलँड. ज्याच्यामध्ये की पीपल जे आहेत रफली 50% जास्त आहेत जे की आयडेंटिफाय आता सिंगल किंवा लिव्हिंग अलोन आहेत. आणि त्यासोबत आपण दुसरं एक सर्च केलं की जो हॅपीएस्ट कंट्रीज इन 2026 चा जो इंडेक्स आहे तो जो कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये इथं लिस्टमध्ये पाहू शकता तुम्ही की सुरुवातीला मी त्याला झूम करतो जरा. सुरुवातीला एक फिनलँड आहे, डेन्मार्क आहे, आईसलँड आहे. तर मित्रांनो यस मयूर शेट जे बोलले होते ते करेक्ट बोलले होते. देशांमध्ये जर जगाच्या पातळीवर पाहिलं ते 3 देश आहेत जे की हॅपीनेसमध्ये टॉपमध्ये येतात आणि त्या देशाची जी आबादी आहे त्यामध्ये 50%हून जास्त लोक हे सिंगल आहेत. बरोबर बोलला मयूर शेट. तर मित्रांनो आजचा हा दिवस अशा पद्धतीने आपण थांबवत आहोत आणि आत्ता वाजले आहेत 8 आणि आता लवकरच झोपूया. थोडं सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे. आणि सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी आपल्या सोसायटीचं जे मंदिर आहे तिथं आपण दर्शन वगैरे घेऊ. त्यानंतर रूमवर येऊन थोडा आराम वगैरे करू आणि मग आपलं जे दुसरं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी तिथं आपण जाऊया. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.